हाजी अली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे, पण आपल्याच आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे. म्हणजेच महिलांवरची प्रवेशबंदी उठली असली तरी लगेचच हाजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळणार नाहीये. सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देईल त्यावर हाजी अली दर्ग्याची दारं महिलांसाठी खुली होणार की नाही ते ठरणार आहे. शेतकऱ्यांचा कांदा प्रति किलोग्रॅम 5 पैसे एवढ्या कवडीमोल दराने विकला जातोय. त्यामुळे कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होतं. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा फेको आंदोलन केलं. दरम्यान कांद्याला प्रति कट्ट्याला 500 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 5 पैसे किलो दराने गेलेला कांदा हा खराब आणि चडका असल्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी चांगलंच खडसावलंय. पणन मंत्री सुभाष देशमुख, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी कधीही आमच्या कांद्यांच्या चाळी पहा आणि आमचा कांदा सडलेला होता का चांगला आहे त्याची पाहणी करून खात्री करण्याचं आव्हान शेतकऱ्यांनी केलंय. कांद्याला सरकारनं 2000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. अशा प्रकारे सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 5 पैसे किलोचा कांदा चाललेला आहे. तुम्ही शेतकरी चेष्टा करताय, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करताय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या आधी लढा देणारे शेतकरी संघटनेचे लोक आता मंत्री झालेत. त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला आहे. दुर्दैवाने सरकार शेतकरी विरोधी धोरण घेत आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे. हे अनेक वेळा स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही त्यांना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे त्याचा मी निषेध करतो. आणि ताबडतोबीनं 2000 रुपये किलोनं सरकारनं हस्तक्षेप करून कांदा खरेदी सुरू करावी अशी आमची मागणी. पीक कर्जाचं व्याज जसं 12% घटवत 0% आणलं तसंच फळबाग कर्जही सध्याच्या 6% घटवून आणखी कमी करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राज्यात निर्यातभिमुख फळबाग धोरण आखण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. पुण्यात आयोजित द्राक्ष बागायतदार मेळाव्यात ते बोलत होते. राज्य आणि केंद्र सरकार असो यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनीच भांडवली गुंतवणूक केली पाहिजे. त्यांनीच तो वाण या ठिकाणी आणला पाहिजे आणि त्यांनीच त्याच्या काड्या ह्या पुरवण्याच्या संबंधीची जबाबदारी घेतली पाहिजे. की मोफत द्या मी म्हणणार नाही, द्राक्ष बागायतदाराकडून त्याची किंमत घ्या, पण परवडेल अशी किंमत घ्या. आणि ही एकदा केल्याच्या नंतर आमचा शेतकरी, आमचा बागायतदार हा त्या सुविधेचा लाभ घेऊन उत्तम प्रकारचं उत्पादन केल्याशिवाय राहणार नाही आणि जगाची गरज भागवण्याच्यासाठी तो मागं पडणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. आणि म्हणून या कामामध्ये सरकारची मदत झाली पाहिजे. अकोला शहरात सध्या चोरीच्या घटनेत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता हे लोण ग्रामीण भागातही पसरले. कुटासा गावात तर चोरट्यांनी अर्धा एकर शेतातील मुगाचं पीक चोरून नेलंय. शेतकरी कुशल भगत यांच्या शेतातील हे पीक चोरट्यांनी चोरलंय. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. संपूर्ण भंडारा जिल्ह्यातला शेतकरी पावसाअभावी अडचणीत सापडलाय. अशावेळी इथली धनाची शेती जगवण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. मात्र गेल्या 20 दिवसांपासून पावसाने या भागात पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातला धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली ती आझाद किसान शेतकरी संघटना. त्यांनी वितरिकेतले अडथळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचं मोफत काम सुरू केलंय. सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली. डॉक्टर संतोष पोळनं पैसे आणि सोन्यासाठी 6 जणांचा बळी घेतल्याचं तपासात पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणात धुळ्यातील एक डॉक्टर बेपत्ता झाल्याचीही तक्रार नोंदवण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेतल्या शाळेत 5वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर सुरक्षा रक्षकानेच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी विकास चव्हाण यानं या दोघी मुलींना अश्लील चित्रफित दाखवून दोघींवर बलात्काराचा प्रयत्न केला. चव्हाण याला ठाण्यातल्या कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराचा प्रयत्न, डांबून ठेवणं, धमकी देणं आणि विनयभंग करण्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले.
सोलापुरातल्या माळशिरस पंचायत समितीच्या कोनशिलेवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये राडा झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. रस्त्यांवर टायरही जाळण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याआधी हा राडा झाला. राष्ट्रवादीनं अकलूज बंदची हाक दिली आहे. दक्षिण गडचिरोलीमधल्या सततच्या वाळू तस्करीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी ASIR नायक स्वतः वाळू तस्करी रोखण्यासाठी मैदानात उतरलेत. सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी टेकडा वाळू घाटावरून निघालेल्या वाळून भरलेल्या 5 ट्रकचा पाठलाग केला. हे ट्रक थांबवून त्यांची कागदपत्र तपासली आणि अधिकाऱ्यांना बोलावून ते 5 ट्रक दंड ठोठावून जप्त केले. यवतमाळच्या सेलू सेंदूर सनी गावात शेतकरी पिता पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या शेतकऱ्याला कर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळाला नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण आणि या प्रकरणी कोणावर कारवाई होणार असे प्रश्न उपस्थित झालेत. कर्जासाठी दलालांचा फेरा पडला, मात्र ढिम्म प्रशासनाने कुठेही कारवाई केल्याचे दिसलं नाही. नाशिकनंतर मैत्रेय कंपनीतल्या घोटाळ्याचे झटके धुळे जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांनाही बसू लागलेत. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रेय ग्रुपच्या प्रमुख वर्षा सतपाळकर आणि जनार्दन परुळेकर यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे शहरातल्या नाना पाटील यांनी मैत्रेय ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती, मात्र मुदत पूर्ण होऊनही नाना पाटील यांना कंपनीने पैशांची परतफेड केली नाही. बुलढाणा जिल्ह्यात गरोदर महिलेवरच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याची घटना घडली. एका गरोदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून आरोग्य विभाग इथे थांबलं नाही, तर चूक कबूल करण्यासाठी चक्क त्या महिलेला पत्र पाठवून भरपाई देण्यासाठी कागदपत्र घेऊन येण्याचं निमंत्रण दिलं. अशा राष्ट्रीय कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांची क्रूर थट्टा केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील विमानतळ राजगुरुनगरच्या सेज जवळील जागेत होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवलाय. सुमारे 2000 एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या जागेचा अभ्यास करण्यासाठी टीम येणार आहे. मात्र आधी ठरलेला परतावा द्या, मगच विमानतळ करा, अन्यथा हा डाव उधळून लावला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपलं स्वागत बुके नको तर बुक देऊन करा असं आवाहन सातारकरांना केलंय. त्याला सातारकरांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 7000 पुस्तकं गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी दिली आहेत. त्याला सुद्धा सातारकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यातून तब्बल 15 टेम्पो साहित्य अवघ्या 8 दिवसात जमा झालं. साताऱ्यातल्या युवा सेनेनं यासाठी पुढाकार घेतला होता. सातारच्या सगळ्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो की त्याने मनापासून आपल्याकडचं टाकाऊ नाही तर वापरणं योग्य असं साहित्य लोकांना दिलं, लोकांना घरी आदिवासींकरता दिलेलं आहे. तर त्यांना मी धन्यवाद देतो. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी फार मोठं काम केलं, त्याकरता मी त्यांना मनापासून त्यांचं कौतुक करतो. त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही ही विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांना आम्ही आमची इच्छा व्यक्त केली होती. त्यामध्ये युवा सेनेने मोठ्या प्रमाणामध्ये अभियान राबवून त्यांनी बऱ्याचशा जुन्या वस्तू, भांडी, खेळणी असे गोळा केलेले आहे आणि ते आता आम्ही गडचिरोली पोलीस दलांना पाठवणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरचा स्कायवॉक फेरीवाले मुक्त करावा या मागणीकरता मनसेनं बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं. या स्कायवॉकवरून फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी गेली कित्येक दिवसांपासून होतीये, मात्र त्यावर प्रशासन काहीच कारवाई करत नसल्यानं मनसेनं हे पाऊल उचललं. या प्रश्नावर मनसेनं नागरिकांच्या सह्यांची मोहीमही सुरू केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्त प्रवास करता यावा यासाठी स्वाभिमान संघटना आक्रमक झाली. त्याचाच भाग म्हणून स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खालापूर टोल नाक्यावर आंदोलन केलं. मराठी सिनेसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराट चित्रपटाच्या कॉपीराईटची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश नवी मुंबईतल्या पनवेल न्यायालयानं कामोठे पोलिसांना दिले आहे. लेखक नवनाथ माने यांनी कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत याबाबतची याचिका दाखल केली होती. या प्रकरणी 30 सप्टेंबरपर्यंत पोलिसांना आपला अहवाल न्यायालयाला सादर करायचा आहे.
मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचं पहिलं विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे. या सगळ्या बाबतीत झी मीडियानं दाखवलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अमोल यादव यांना विमान निर्मितीसाठी पालघर इथे जागा देऊ केली आहे. भारतीय बनावटीचं पहिलं विमान डिसेंबर 2017 पर्यंत उड्डाण करेल अशा पद्धतीने आता अमोल यादव यांनी काम सुरू केलंय. कुस्ती क्षेत्रातही महाविजेता व्हावा यासाठी यंदा भारतात गामा कुस्ती विश्वचषक स्पर्धा भरवली जाणार आहे. या स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. प्रत्येक देशातले 2 असे तब्बल 50 देशातले एकूण 100 कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंचाही एक गट तयार करण्यात येणार आहे. 2020ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून या कुस्ती विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मध्य प्रदेशातील पनागरच्या बिहर गावात एका व्यक्तीने आपल्या जमिनीतून शवयात्रा घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे अडचणीत आलेल्या लोकांना तलावातून शवयात्रा न्यावी लागली. यावेळी लोकांना शवयात्रा 4 फूट पाण्यातून मागे काढत घेऊन जावी लागली. तर सरकारी स्मशानभूमीतही असलेल्या धानामुळे त्यांना जागा न मिळाल्याने शेवटी खासगी जागेत अंतिम संस्कार करावा लागला. राजस्थानच्या भिलवाड्यात कर्ज वसुलीसाठी गेलेल्या एका युवकाची लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली आहे. पीडित रमेशने मिठ्ठलाल 30,000 रुपये उधार दिले होते. 24 ऑगस्टला मिठ्ठलालने उधारीचे पैसे घेण्यासाठी फोन केला आणि बोलवून घेतलं. मात्र तिथे पोहोचल्यावर त्याला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत रमेश गंभीररित्या जखमी झालाय. घरात नवरा बायकोमध्ये बेबनाव असेल तर त्याचा हकनाक त्रास मुलांना सहन करावा लागतो. उत्तर प्रदेशातल्या एका कुटुंबातही नेमकं असंच घडलंय. मंडळींशी खटके उडू लागले म्हणून दीपक पूनम वेगळे राहू लागले. 2014ला त्यांच्या मुलाला जन्म झाला. दरम्यान पूनम बाळाला मारत असल्याचा संशय दीपक यांना आला म्हणून त्यांनी घरात CCTV लावला. त्यात हे भयानक वास्तव उघड झालं. एका घरामध्ये 3 आणि 8 वर्षाच्या 2 बहिणी जखमी आणि कुपोषण झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांची आई 2 महिन्यांपूर्वी सोडून गेली आहे तर वडील मद्यपी आहेत. त्यांच्या अंगावर जागोजागी जखमा आहेत. पोलिसांनी तातडीनं दोघींना रुग्णालयात हलवलं. मात्र त्यांच्या आई वडिलांचा अद्याप पत्ता नाही. पोटच्या मुलींना मरण्यासाठी सोडून गेलेल्या पाषाण हृदय आईबापाचा पोलीस शोध घेत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.